त्यासाठीची ही तयारी आपल्याला इथे पाहायला मिळतात मंदिर। तर आताची सगळ्यात मोठी अपडेट येते दिल्लीमधून। सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवण्यात आलेलं आहे। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 21वा दिवस होता, मात्र आंदोलन स्थळावरून त्यांना हटवल्याचं समजतंय। सोनम वांगचुक यांचं गेल्या काही दिवसांपासून हे उपोषण सुरू होतं। त्यांना वाढता प्रतिसाद मिळत होता। विरोधी पक्षाचे अनेक नेते गेले 2 ते 3 दिवसांपासून त्यांच्या भेटीला येत होते, मात्र आज अचानकपणे त्यांना या आंदोलन स्थळावरून हटवण्यात आल्याचं समजतंय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे। सोनम वांगचुक यांच्यासह इतर आंदोलकांना या आंदोलन स्थळावरून जंतर मंतरवरून हटवण्यात आल्याचं समजतंय। पोलिसांचा मोठा फौजफाटा या परिसरात दिसतोय आणि त्यामुळे आंदोलनकर्ते जास्तच आक्रमक झालेले आहेत। मोठा गोंधळ इथे निर्माण झालाय। अचानकपणे पोलिसांचा मोठा फौजफाटा इथे दाखल झाला आणि त्यानंतर या स्टेजवरून सोनम वांगचुक यांना हटवण्यात आलेलं आहे। सोनम वांगचुक यांना पोलिसांच्या या कारवाईनंतर इथून हटवण्यात आलेलं आहे। 21व्या दिवशी आता दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सोमेश, एका बाजूला सोनम वांगचुक यांच्या या आंदोलनाला विरोधी पक्षाच्या नेत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत होता, पाठिंबा मिळत होता, मात्र 21व्या दिवशी त्यांना हटवण्यात आलेलं आहे। नेमकं काय घडतंय जंतर मंतरवर? निश्चितच पोलिसांनी ही कारवाई करत एक प्रकारे सोनम वांगचुक यांना इस्पितळामध्ये दाखल करण्यासाठी म्हणून ताब्यात घेतलेला आहे आणि सोनम वांगचुक हे जे गेले 20 दिवस तिथे आंदोलन करतायत त्यांची प्रकृती खालावली होती आणि काल म्हणजे जेव्हा आजचा दिवस हा सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 21वा दिवस आहे आणि आजच्या दिवशी थेट पोलिसांनी एक थेट कारवाई करत म्हणून सोनम वांगचुक यांना इस्पितळामध्ये दाखल केलेला आहे। आणि सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर गेले काही दिवसांमध्ये त्यांच्या ब्लड मधलं युरिक ऍसिड वाढलेलं होतं आणि जी म्हणजे सर्वसाधारणपणे माणूस उपाशी राहायला लागल्यानंतर जे स्टोर्ड फॅट असतं त्या फॅट मधून एनर्जी उपयोग झाल्यानंतर करून मग मसल मधली एनर्जी वापरली जाते, मसलचा उपयोग केला जातो आणि त्यानंतर मग या सगळ्यामधून पुढचा त्याचा टप्पा असतो की ऑर्गन वरती स्टोअर केलेलं फॅट हे बॉडी वापरू लागते। तर सध्या सोनम वांगचुक यांच्या बाबतीमध्ये काल त्यांच्या स्टोअर्ड मसल मधून एनर्जी वापरली जाते अशी परिस्थिती होती असं डॉक्टरांचं म्हणणं होतं, कारण त्यांच्या ब्लड मधलं युरिक ऍसिड वाढलेलं आहे। आणि त्यानंतर मग सोमेश, मी तुम्हाला अगदी थोडंसं थांबवते। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सध्या आपल्या सोबत आहेत। अंजलीताई, मोठी बातमी येते जंतर मंतरवरून। 21व्या दिवशी अशा रीतीने मोठा फौजफाटा जंतर मंतरवर दाखल झालाय आणि त्यानंतर सोनम वांगचुक यांना हटवण्यात आलेलं आहे। तुमची प्रतिक्रिया? मला ही अगदी अपेक्षित होतं की यांना 20 तारखेचा मोर्चा कुठच्याही पद्धतीने हे होऊ देणार नाहीत आणि त्यासाठी हे पूर्ण ताकद लावून मी एक्झॅक्टली हेच अभिजितला सांगितलं की ते उचलतील आणि हॉस्पिटलाइज करतील 17 किंवा 18 तारखेला आणि एक्झॅक्टली तेच झालं। कारण हे सरकार कुठच्याही पद्धतीने म्हणजे त्यांना लोकशाहीचा काहीच अर्थच कळत नाही आणि जर एक व्यक्ती शांतपूर्ण आंदोलन करतोय, उपोषण करतोय तर खरं तर 3-4 दिवशी तरी त्यांच्याकडनं चर्चेची अपेक्षा होती, पण तसं होताना दिसत नाहीये। उलट त्यांनी 20-21 दिवस त्यांच्याकडनं उपोषण करून घेतलं आणि नंतर जबरदस्ती स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना उचलून हॉस्पिटलाइज केलं। किती 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 निष्ठुर, किती कठोर सरकार आहे, त्याला की आता अर्थच उरलेला नाहीये, अर्थच नाही। म्हणजे संताप होतोय माझं हे ऐकून की बिचारे 20-21 दिवस बसले आहेत, त्यांच्याशी चर्चा करायचं सोडून बघत नाही आणि आज आता त्यांना उचलून म्हणजे अंजलीताई, आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षाच्या नेत्यांचा मोठा प्रतिसाद या आंदोलनाला मिळतोय। त्यांची भेट घेतली जाते, त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय, यामुळेच हे अशा रीतीने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय। अगदी अगदी त्यांना आता भीती वाटत होती की 20 तारखेला रौद्र रूप बघायला मिळेल, म्हणूनच त्यांना आज हॉस्पिटलाइज करून टाकलं की याच्या पुढे आंदोलनच नको। आता आपली 20 तारखेला पार्लमेंटचं सेशन चालू होतोय तेव्हा कुठलाही अडथळा नको, आपल्याला धुडगूस घालायचा आहे, यासाठी हे सगळं केलं गेलं। मला अतिशय राग येतोय आता। अंजलीताई, धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी। तर उपोषणाच्या 21व्या दिवशी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे।
तर सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी घेणारे किंवा त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर नितीन दिघे सध्या आपल्यासोबत आहेत. डॉक्टर नमस्कार. मोठी अपडेट येते, सोनम वांगचुक यांना आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. त्यांची प्रकृती नेमकी कशी होती? त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्याची खरंच गरज होती का? नाही, काही बिलकुल गरज नव्हती. आणि ते स्वतः काल त्यांनी वॉक पण केलेलं आणि त्यानंतर संध्याकाळी आणि सकाळी गव्हर्नमेंट डॉक्टर्सने त्यांची चेकअप केली. व्हायटल पूर्ण नॉर्मल होते, काही इश्यू नव्हता. आता सकाळी सगळे आम्ही गेल्या 20 दिवसापासून त्यांच्या हेल्थवरती लक्ष ठेवून होतो. कोणतेही काही कारण सापडत नसल्यामुळे अचानकपणे एखादी मेडिकल टीम आणून पूर्ण चारी बाजूने 500 ते 700 पोलीस, CRPF वगैरे सगळं हे करून त्यांना काही न कारण सांगता हे केलेलं आहे, त्यांना घेऊन गेलेले आहेत. आणि त्यांना या गोष्टीची कुठलीही कल्पना देण्यात आलेली नव्हती? हो, काल संध्याकाळचा आपल्याकडे रिपोर्ट पण आहे. म्हणजे जो गव्हर्नमेंट डॉक्टर्सनी येऊन त्यांनी जो केलेला आहे तो रिपोर्ट, म्हणजे गव्हर्नमेंट डॉक्टरने जे व्हायटल चेक केले आणि पूर्ण सगळे व्यवस्थित आहेत ते पूर्ण आपल्याकडे आता अवेलेबल आहेत. आणि मी स्वतः पण त्यांचं पूर्ण चेकअप केलं होतं, त्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही आहे. ते 20 तारखेला स्वतः चालत आले असते तिकडे, तरी पण त्यांना निष्कारण आज फक्त भीतीपोटी किंवा त्यांच्या मागण्या मान्य न करण्यासाठी त्यांना आज इथून घेऊन गेले आहेत. म्हणजे डॉक्टर 20 तारखेपर्यंत सोनम वांगचुक हे उपोषणावर कायम राहू शकले असे, त्यांची प्रकृती ठीक राहिली असते असं तुम्हाला म्हणायचंय? त्यांची प्रकृती याच्यासाठीच त्यांनी काल सकाळी जे ह्या ज्या अफवा उडत होत्या की त्यांना चालता येणार नाही किंवा त्यांची प्रकृती, तर सोनम वांगचुक यांचे डॉक्टर नितीन दिघे हे आपल्याशी बोलत होते. सोनम वांगचुक यांची प्रकृती ठीक होती असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना दूर नेण्याची गरजच नव्हती असं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे. डॉक्टर दिघे, धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेसाठी. तर सरकारी डॉक्टरांच्या तपासणीतही ते व्यवस्थित असल्याचं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे. वांगचुक यांची प्रकृती स्थिर होती. 20 तारखेला ते चालत या आंदोलनामध्ये सहभागी झाले असते असं देखील त्या डॉक्टरांनी म्हटलेलं आहे. सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सोमेश, आपण पाहतोय अचानकपणे अशा रीतीनं मोठा फौजफाटा या आंदोलनस्थळी दाखल झालेला आहे. कोणकोणत्या विभागाचे पोलीस या घटनास्थळी दाखल झालेत आणि कशा रीतीने ही कारवाई झालेली आहे आणि गोंधळ कसं निर्माण झालं जंतर मंतरवर? आता आपण जर जंतर मंतरवरती पाहिलं तर राईट कंट्रोल डिपार्टमेंटचे पोलीस हे सध्या तिथे दाखल झालेले आहेत. त्यानंतर मग जर आपण पाहिलं तर काही प्रमाणामध्ये दिल्ली पोलिसांचे जे जवान होते ते खूप मोठ्या प्रमाणावरती या संपूर्ण परिसरामध्ये डिप्लॉय करण्यात आले होते आणि पॅरामिलिटरीचे जवान या संपूर्ण परिसरामध्ये डिप्लॉय करण्यात आले होते आणि त्यांनी सोनम वांगचुक यांना सोबत घेऊन गेलेले. आता या सगळ्याला ही परवा दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली, त्याची पार्श्वभूमी आहे का हे देखील तपासावं लागेल. त्याचं कारण असं आहे की त्या सुनावणी दरम्यान सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी घेतली जावी, त्यांच्यावरती कोणत्याही स्वरूपाचा दुष्परिणाम होऊ नये अशा स्वरूपाची एक मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली होती. त्यावेळी केंद्र सरकारने अशी भूमिका घेतली की आम्ही या संपूर्ण उपोषणास्थळी आता जास्तीचे डॉक्टर्स ठेवू, दिवसातून 3 वेळा त्यांचं चेकिंग करू आणि त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही किंवा त्यांच्या आरोग्य. सोमेश, मी तुम्हाला अगदी थोडंसं थांबवते पुन्हा, कारण आपण ही दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय. ज्यावेळी ही धडक कारवाई करण्यात आली त्यावेळी नेमकं काय वातावरण जंतर मंतरवर निर्माण झालं होतं आपण पाहूया. पुन्हा एकदा आपण सोमेश कोलगेंकडे जाऊया. सोमेश, खरं तर आपण बघतोय की सोनम वांगचुक किंवा त्यांच्यासोबतचे इतर लोक पण आहेत, मात्र त्यांना कुठलीही कल्पना नसताना अशा प्रकारे त्यांना या आंदोलन स्थळापासून दूर नेण्यात आलेलं आहे. अभिजित दिपके किंवा इतर ते ज्यांचे सहकारी होते यांच्याशी या संदर्भात काही बोलणं झालंय का? त्यांची काय प्रतिक्रिया आहे यावर? आणि त्यांचे जे साथीदार आहेत सौरव दास यांचा असा दावा आहे की अभिजित दिपकेंना जिथे ते राहिलेले आहेत, दिल्लीमध्ये थांबलेत सध्या, त्याच ठिकाणी एक प्रकारे पोलिसांनी थांबवून ठेवलेले, म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी त्यांना नजरगेट केलेला आहे अशा स्वरूपाचा दावा हा सौरव दास
यांनी केलंय. सौरव दास म्हणजे ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा कॉक्रोच जनता पार्टीची एक पत्रकार परिषद दिल्लीमध्ये घेतली होती आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अभिजित बिटकेंना ज्या हॉटेलमध्ये ते थांबले होते तिथेच त्यांना थांबवून ठेवण्यात आलेले आहे. कारण रोज सर्वसाधारणपणे या कॉक्रोच जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते हे जंतर मंतरवरती असायचे आणि रात्री उशिरा इथे संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत थोडी गर्दी जास्त असायची. साधारणपणे जवळपास 300 ते 500 लोक हे रात्रीच्या वेळी तिथे असायचे आणि त्यानंतर मग रात्री 11:30-12च्या दरम्यान बरीचशी गर्दी कमी व्हायची. खूप कमी लोक तिथे थांबायचे. प्रत्यक्ष साधारणपणे 30 ते 35 कार्यकर्ते किंवा 50 एक कार्यकर्ते त्यांचे त्या जंतर मंतर स्थळी थांबायचे. अभिजित बिटके हे स्वतः जिथे राहायला होते तिथे जात होते किंवा कधी कधी जंतर मंतरवर थांबत होते आणि सोनम वांगचुक हे मात्र जंतर मंतरवरच्या त्या स्टेजवरतीच राहत होते कारण त्यांनी उपोषणाची घोषणा केलेली होती. त्यामुळे रोज सकाळी जवळपास सकाळी 10:30-11 वाजेपर्यंत इथे गर्दी खूप कमी असायची. आपण जेव्हा काल परवा पाहिलेलं आहे की सकाळी 7:30 वाजता 8 वाजता जेव्हा आपण तिथून रिपोर्टिंग केलं त्यावेळी तिथे गर्दी कमी असायची आणि हळूहळू जसजशी दुपार होत जायची त्यानुसार लोक थोडे जमायला सुरुवात व्हायची आणि संध्याकाळी गर्दी जास्त असायची कारण संध्याकाळी अनेक समर्थक कॉक्रोच जनता पार्टीचे असतील, सोनम वांगचुक यांचे असतील, ते सगळेजण त्या जंतर मंतर स्थळी दाखल व्हायचे. त्यामुळे दुपारच्या नंतर दुपारी 3:30-4 नंतर ही गर्दी वाढत जायची. त्या अनुषंगाने आता पोलिसांनी बरोबर या संपूर्ण गर्दीचा पॅटर्न लक्षात घेत आज सकाळी लवकर ही कारवाई केलेली दिसते की सोनम वांगचुक यांना इस्पितळामध्ये आता घेऊन गेलेले आहेत आणि निश्चितच त्यांच्या प्रकृतीवर कोणत्याही प्रकारचं अडचण येऊ नये, कोणत्याही प्रकारे गंभीर दुष्परिणाम होऊ नये त्यासाठी म्हणून ही कारवाई करण्यात आलेली आहे का? कारण आज 21वा दिवस होता उपोषणाचा आणि गेले 20 दिवस सलग सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे आणि सोनम वांगचुक आणि त्यांच्या समर्थकांचं म्हणणं होतं की सरकारने या संदर्भामध्ये काही चर्चा कराव्यात, काही बाबतीमध्ये काही ना काहीतरी डायलॉग ओपन करण्याचा प्रयत्न करावा. परंतु आता जर आपण पाहिलं तर सरकारने सोनम वांगचुक यांना इस्पितळामध्ये दाखल केलेले थेट आणि त्यासाठी पोलिसांनी स्वतः ही कारवाई केलेली आहे. त्यामुळे आता या सगळ्यामध्ये मगाशी जसं आपण विचार करत होतो त्यानुसार की दिल्ली उच्च न्यायालयामध्ये जी एक सुनावणी झाली त्या सगळ्याची पार्श्वभूमी या सगळ्या आजच्या प्रकाराला आहे का? कारण तिथे केंद्र सरकारने असं म्हटलं की आम्ही सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची पूर्ण काळजी घेऊ आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही बाबतीत त्यांच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होऊ देणार नाही. परंतु आज आपण गेल्या 2 दिवसात पाहिलं असेल तर या संपूर्ण आंदोलनाला एक मोमेंटमही मिळाला होता. अनेक अभिनेते आणि सिनेतारका यांनी देखील या आंदोलनाला समर्थन दिलेलं होतं. वेगवेगळ्या क्षेत्रातून जे राजकीय नाहीत परंतु सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यायला सुरुवात केली होती आणि काल परवा पासून आपण पाहिलं की अनेक विरोधी पक्षांनी सुद्धा म्हणजे अगदी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष यांचेही प्रतिनिधी काल प्रत्यक्ष त्या आंदोलनस्थळी उपस्थित राहिले. काँग्रेस सारखा एक मोठा विरोधी पक्ष त्यांचेही प्रमुख नेते पवन खेडा हे त्या आंदोलनस्थळी उपस्थित राहून त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आणि काल मात्र म्हणजे सुरुवातीच्या काळात जे कॉक्रोच जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यात कोणता संवाद नाहीये का किंवा दुरावा आहे का असा प्रश्न निर्माण होत असताना काल ज्यावेळी राहुल गांधींनी एक कार्यक्रम उत्तराखंडमध्ये घेतला होता पेपर फुटीच्या संदर्भात तर त्या कार्यक्रमाची माहिती देणारे ट्विट सुद्धा कॉक्रोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया हँडलवरून करण्यात आलं. त्यामुळे जे इंडिया आघाडीतले सगळे विरोधी पक्ष आहेत, काँग्रेस सारखा जो विरोधी पक्ष आहे ते आणि कॉक्रोच जनता पार्टी यांचा समन्वयही वाढू लागला होता. त्यामुळे सरकारला कुठेतरी एक कारवाई करण्यासाठी आणि हे आंदोलन आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने हे आज ही कारवाई करण्यात आलेली आहे का असाही एक प्रश्न या सगळ्यामुळे निर्माण होतो. कारण गेले 2 दिवसांमध्ये आपण महाराष्ट्रातूनही पाहिलं आज राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे हे स्वतः या आंदोलनाला भेट देण्यासाठी म्हणून निघालेले आहेत आणि साधारणपणे ते आज 9 ते 9:30च्या दरम्यान दिल्लीत पोहोचून
10:30-11च्या दरम्यान या जंतर मंतरच्या ठिकाणी मनसेचे नेते येणार होते. त्यापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत, त्यानंतर मग त्यांच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे हे 2 नेते उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने येऊन गेले आणि हे देखील जाहीर करण्यात आलेलं होतं की 19 किंवा 20 तारखेला स्वतः उद्धव ठाकरे देखील या आंदोलनस्थळी येणार होते. प्रकाश आंबेडकर हे ज्यांच्या पक्षाकडून सुरुवातीला या आंदोलनावर, या कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रयोगावर टीका करण्यात आली होती, त्यांनी देखील या सगळ्या आंदोलनाचं नंतर समर्थन केलं. प्रत्यक्ष जंतर मंतरवर जाऊन हजेरी लावली आणि त्यानंतर मग काँग्रेसनी या सगळ्यामध्ये काँग्रेस कुठे ते असा प्रश्न निर्माण केला जात होता, तेव्हा काँग्रेसनी या सगळ्याचं समर्थन केलं. समाजवादी पक्ष, RJD, हे CPI असे अनेक छोटे छोटे पक्ष या आंदोलनाच्या समर्थनार्थ आले. शेतकरी आंदोलनादरम्यान एक गावजन नाव राकेश टिकेत हे देखील प्रत्यक्ष या आंदोलनस्थळी येऊन गेले आणि त्यानंतर मात्र हे आंदोलन ज्या प्रकारचा मोमेंटम गेल्या 2 दिवसांमध्ये पकडत होतं ते समाज माध्यमांमध्ये असेल, सर्वसामान्य लोकांमध्ये असेल आणि त्यामुळे आता शेवटी सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीच्या वर कुठलाही दुष्परिणाम महिला ब्रिगेड है वो यहाँ पर अब लेकर जाने की कवायद कर रही है. सोमेश, तुम्हाला अगदी थोडं थांबवते कारण आता आंदोलकांची धरपकड केली जाते. सुबह सुबह आके ये परेशान कर रहे हैं. बहुत सारे लोग हैं, बहुत सारे लोग को ये कर चुके हैं, मार चुके हैं. तब से मुझे मार रहे मेरे कपड़े पूरा उतार दिए, मेरे नीचे से शरीर घिस गया है. हम लोग बस चाहते थे सोनम वांगचुक से सुरक्षित रहे, उनके प्रोटेक्शन के लिए. ये लोग मार के पुलिस बहुत जोर कर रही है, पुलिस अपना काम नहीं कर रही है और ये सब सिविल ड्रेस में आके तर सकाळी 7:15 वाजता अचानकपणे ही कारवाई करण्यात आली. 8:45 को आइए. हम रिक्वेस्ट करते रहे कि सर आप आइए करके, और सडनली इन्होंने अनाउंस करना चालू कर दिया कि हाई कोर्ट का ऑर्डर है, सर को ले जाना पड़ेगा, सोनम सर को. और अभिजीत भाई जस्ट वेंट फॉर हिज वॉशरूम एक्टिविटी एंड ऑल दिस थिंग. आई थिंक अभिजीत भाई को भी इन लोगों ने अभी अरेस्ट कर लिया है चोरी छुपके से, पीछे से. तो वो इसी वजह से यहाँ आ नहीं पा रहे, ना ही उनका फोन लग पा रहा है. दूसरी चीज ये हुई कि जो स्टेज के आसपास रोक रहे थे उनको मारा पीटा. ये देखिए यहाँ से मेरा खून निकल रहा है, यहाँ से मेरा खून निकल रहा है. पटका है इन्होंने, मैं पैर वैर सारी चीजें दिखा नहीं सकता आपको, बट मेरा साथी अंदर है, उसका छाती से खून बह रहा है और पीठ से खून बह रहा है. लिटरली इन्होंने मारा पीटा. अंदर जो भी लोग थे बोला कि आप हट जाइए, और सारे पुलिसमैन वेयर इन सिविल ड्रेसेस. वी वर बेगिंग देम कि प्लीज शो अस द ऑर्डर, प्लीज शो अस द कोर्ट ऑर्डर इफ यू हैव अ कोर्ट ऑर्डर, बिकॉज वी विल कंप्लाई. इफ द जस्टिस डिपार्टमेंट वांट्स अस टू कंप्लाई, वी विल कंप्लाई विद दैट. एंड दे टुक द अपॉर्चुनिटी कि डॉक्टर के बेस में आके, सिविल ड्रेस में आकर के उन्होंने सोनम सर को यहां से उठा लिया. काँग्रेसचे नेते प्रवक्ते सचिन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत. सचिनजी, खरं तर कालच काँग्रेसकडूनही या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलेला होता. मात्र 20 तारखेला जे मोठं आंदोलन होणार होतं संसदेवर, आता हे आंदोलन जाणार होतं, त्याआधीच अशा प्रकारे सोनम वांगचुक यांना हटवण्यात आलेलं आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? भारताचा आता उत्तर कोरिया, चीन, नंतर रशिया या श्रेणीमध्ये समावेश झालेला आहे अधिकृतपणे, असं आपल्याला जाहीर करण्यात काही हरकत नाही. ज्या पद्धतीचं निष्ठुर सरकार हे दिसतंय आपल्याला, ते लोकशाहीमध्ये अपेक्षित नसतं, कधीच नव्हतं. आम्ही मुद्दामून आठवण करून देत होतो की 2014चा काळ जो होता, ज्याच्यामध्ये बुरे दिन दाखवत होते, त्या बुरे दिनमध्ये प्रत्येकाला सरकारच्या विरोधामध्ये बोलण्याचा अधिकार होता. आपण इंडिया अगेन्स्ट करप्शनचं आंदोलन त्या ठिकाणी पाहिलं. कोणालाही अँटी नॅशनल म्हणवलं गेलं नव्हतं. लोक तिथे होती, मीडिया होता. आज माध्यमं, देश पातळीची माध्यमं दाखवत देखील नव्हते ते आंदोलन. मी पाहत होतो आज पूर्ण त्या चॅनल्सवरती. म्हणजे हे कुठलं सेन्सॉरशिप लागलेलं आहे आणि कशा पद्धतीची ही वागणूक आहे. हे सरकार 56 इंच दाखवण्याचा जो काही प्रयत्न करतायत, त्यातनं या सरकारचं पोकळ जे मानवीयता आहे ती दिसून येते. ही निष्ठुरता कशामुळे आली? जनमताची देखील यांना भीती नाही. ज्या पद्धतीचं सोशल मीडियापासून ते सगळीकडे त्यांना जो पाठिंबा मिळतोय, यातनं सरकारनं शिकवून घेण्याची आवश्यकता होती की नाही, आपलं काहीतरी चुकतंय. त्याच्यासाठी लोक असतात. लोकशाहीमध्ये हा बोलण्याचा अधिकार कशासाठी दिलेला असतो? सरकारच्या विरोधामध्ये. सरकारनं भूमिका बदलली पाहिजे. सरकार विनम्र असलं पाहिजे. सरकार लोकशाही विमुख असलं पाहिजे. लोकांच्यासाठी असतं हे सरकार. आणि हे जे काही झालेलं आहे ते निश्चितपणे या सरकारला जनमताची भीती नाही आहे,
कशाचीही चाड लागली नाही. अत्यंत बेशरम झालेलं सरकार आहे. ज्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये देखील पाहतोय आपण, हे जे चित्र चाललेलं आहे, हे जे राजकीय धिंडवडी निघतात, आता लोकशाहीचं वसरण चालू आहे, खुलेआम का चाललंय? कारण यांना आता पूर्णपणे आता शेवटचा गळा आवळायचा आहे आणि हे जे चाललेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि लोकांनी डोळे उघडावेत. आता कधीपर्यंत झोपून राहणार आहात? कधीपर्यंत हे जे काही अंधभक्त म्हणून बघून राहणार आहात किंवा कधीपर्यंत घाबरलेले राहणार आहात? हे फार वाईट चाललंय देशात. ह्याचा सचिनजी, तीव्र धन्यवाद शब्दामध्ये तुमच्या निषेध करतोय. प्रतिक्रियेसाठी. तर उपोषणाच्या 21व्या दिवशी अशा रीतीनं सोनम वांगचुक यांना रुग्णालयामध्ये हटवण्यात आलेलं आहे, हलवण्यात आलेलं आहे. अभिजित दिपके हे ज्या ठिकाणी थांबलेले होते त्या ठिकाणीच त्यांना स्थानबद्ध करण्यात आल्याचा आता कॉक्रोच जनता पार्टीकडून दावा करण्यात येतोय आणि त्यामुळे मोठा गोंधळ जंतर मंतरवर पाहायला मिळतोय. तर जंतर मंतरवरच्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटकडे आपलं लक्ष असणारच आहे. मात्र बुलेटिन